नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. यश आतमध्ये जाऊन संजनाच्या काही वस्तू घेऊन येतो आणि म्हणतो, जर आजी आप्पांच्या वस्तू तुम्हाला अडगळ वाटत असतील तर तुमच्या वस्तूसुद्धा अडगळच आहेत आणि आता त्या मी फेकून देणार आहे. तर संजना यशला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या वस्तूंना हात लावण्याची. तर लगेच दुसरीकडे आरोहीसुद्धा ईशाच्या काही वस्तू घेऊन येते. तर ईशा म्हणते, आरोही तू कसा माझ्या वस्तूंना हात लावलास. आणि अनघा अभिच्या वस्तू घेऊन येते. तर अभि म्हणतो, अनघा हे माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. तर अनघा म्हणते, मला माझ्या रूममध्ये ही अडगळ नको आहे आणि गेले कित्येक महिने हे सगळे एका कोपऱ्यात पडून राहिले, मग मला नाही वाटत याची कोणाला गरज आहे. तर अभि म्हणतो, हे ठरवणारी तू कोण आहेस. तर अनघा म्हणते, एक्झॅक्टली ज्याच्या वस्तू आहेत तो ठरवणार ना. मग आजी आप्पांच्या वस्तू फेकून देणारे तुम्ही कोण. तर अभि ओरडतच म्हणतो, आजी आप्पा परत येतील याची काय गॅरंटी आहे. यश म्हणतो, आजी आप्पा परत येणार आहेत, मी त्यांना शोधून आणणार आहे. तर अभि म्हणतो, मग ते परत येईपर्यंत आपण काय वाट बघत बसायचं का. तर अनघा म्हणते, हो थोडं थांबला तर काही आभाळ नाही कोसळणार. तर अभि म्हणतो, अगं तुला कळते का, तो बिल्डर हे घर कधीही सोडायला सांगेल. तर अनघा म्हणते, ठीक आहे मग या फाईल्स मी फेकून देते. म्हणजे मग बिल्डर इथे आल्यानंतर त्याला घर रिकामं मिळेल ना. तर अभि म्हणतो, वेडी आहेस का तू, तुला कोणी हक्क दिला या वस्तूंना हात लावण्याचा. तर आरोही म्हणते, का आम्ही या घरच्या सुना नाही आहोत का. जसं संजनाताई हे घर क्लीन करू शकतात तसंच आम्हाला अडगळीचं वाटणारं सामान आम्ही फेकून देऊ शकतो. तर अभि म्हणतो, तू तर मध्ये बोलूच नकोस. तू अजिबात या वस्तूंना हात लावणार नाहीयेस, समजलं. या सगळ्या माझ्या वस्तू आहेत. तर यश म्हणतो, का स्वतःवर वेळ आली की लगेच माझं सामान करतोयस. अरे तुझ्या 4 फाईल्स फेकून द्यायच्या म्हणल्या तर तुला त्रास होतोय. जरा विचार कर, आप्पांचं राहतं घर तुम्ही त्यांच्याकडून काढून घेतलं, त्यांना किती त्रास होत असेल. आप्पा आणि आजीच्या जर कुठल्याही सामानाला तुम्ही हात लावला तर याद राखा, तुमचं सगळं सामान मी बाहेर फेकून देईल. नाही ऐकणार ना तुम्ही, आत्ताच्या आत्ता हे सगळं सामान फेकून येणार आहे मी. आणि यश बाहेर जायला लागतो. तर अनिरुद्ध तेवढ्यात त्याला म्हणतो, यश थांब, काय चाललंय तुझं, डोकं फिरलंय का तुझं. तर यश म्हणतो, हो डोकं फिरलंय माझं आणि ते केव्हाच फिरलंय, फक्त मी आईसाठी म्हणून शांत होतो, कारण तिला या घरात कांगावा नको होता. पण तुम्ही समोरच्याच्या सहनशक्तीचा अंत बघता. पण आता वास, मी आता गप्प बसणार नाहीये. मी या घरातलं सामानच नाही तर अडगळ वाटणारी माणसंसुद्धा फेकून देणार आहे. बघू मला कोण अडवतंय ते. तर अरुंधती म्हणते, यावेळी मी यशला थांबवणार नाही, माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. मी तुम्हाला शांतपणे आणि शेवटचं सांगते, आई आप्पा या घरातून कायमचे गेलेले नाहीयेत, त्यामुळे उगाच तुम्हाला वाटेल तसं वागू नका आणि आई आप्पांच्या वस्तूला हात लावण्याची तर हिंमत अजिबात करू नका. तर संजना म्हणते, आमच्या घरात येऊन आम्हालाच धमक्या देतेस तू, काय करशील ग. तर अरुंधती यशला म्हणते, यश जा आणि सगळ्या वस्तू उकिरड्यावर फेकून ये. तर संजना म्हणत असते, यश थांब. तर अरुंधती म्हणते, थांब यश, एकट्या संजनालाच कशाला शिक्षा, सगळ्यांच्याच वस्तू टाका, सगळेच पापाचे भागीदार आहेत. तर ईशा म्हणते, प्लीज माझ्या वस्तूंना फेकून देऊ नका, मी आजी आप्पांच्या वस्तूला हात लावणार नाही, आय प्रॉमिस. आणि ती संजनाकडे बघतच म्हणते, उगीच ऐकलं तुझं. आणि ईशा अभिला सुद्धा म्हणते, अभि दादा तू तुझं सामान घे आणि बाजूला हो, उगाच आजी आप्पामुळे आपलं सामान रस्त्यावर येईल. तर ते तिघे त्यांच्या वस्तू खाली ठेवतात. तर अरुंधती म्हणते, चला यांना अक्कल आलेली दिसतीये, आता आपल्याला आई आप्पांना शोधायचंय. नितीनना जाऊन भेटूया, विचारूया काही पत्ता लागला का. तर यश म्हणतो, ठीक आहे. आणि तो अनघा आणि आरोहीला म्हणतो, मी तुम्हाला काय सांगतोय ते एकदा नीट ऐका. हे आजी आप्पांचं जे काही सामान आहे ते बाबा, संजना, अभि आणि ईशा मिळून जागेवर लावणार आहेत. हा सगळा पसारा ते आवरणार आहेत. तुम्ही त्यांची मदत करायची नाही. कुठली गोष्ट टाकून देतायत की नाही याकडे लक्ष ठेवा. आणि जर त्यांनी तसं केलं तर मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. तर संजना म्हणते, अरे ही काय दादागिरी आहे. तर अरुंधती म्हणते, आणि तुम्ही करताय ते दुसरं काय आहे. आम्ही तुमची दडपशाही सहन करणार नाही. इथे आई आप्पांचा पत्ता लागत नाहीये, त्यांना शोधायचं सोडून तुम्हाला हे सगळं सुचतंय. जगाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. आणि अरुंधती यशला घेऊन तेथून जाते. दुसरीकडे कांचन आणि आप्पा वृद्धाश्रमामध्ये असतात आणि ते सगळ्यांना पाहतात. सगळे गेम खेळत बसलेले असतात. तर कांचन आप्पांना म्हणते, इथे तर सगळे खुश दिसतायत, पण यांना यांच्या घरची आठवण येत नसेल का, घरी परत जावंसं वाटत नसेल का. तर त्यातील एक जण म्हणतो, अजिबात नाही, घरच्यांनी अशी वागणूक दिल्यानंतर कोणाला परत घरी जावंसं वाटेल. इथे सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते, प्रेमाने वागवलं जातं, सगळे खुश आहेत इथे, कोणालाही घरी जावंसं वाटत नाही, बघायचं का तुम्हाला. आणि तो माणूस उठून सगळ्यांना विचारतो, तुम्हाला परत तुमच्या मुलाबाळांकडे घरी जावंसं वाटतं का. तर सगळे म्हणतात नाही. तर तो माणूस म्हणतो, पाहिलंत वहिनी, कोणालाही इथून जावंसं वाटत नाही.
त्यानंतर सगळे झोपायला जातात. तर तो माणूस म्हणतो, विनायकराव उद्या सकाळी वॉकिंगला येणार का? परत एकदा कटिंग घेऊ. तर आप्पा म्हणतात, हो हो चालेल ना. आणि तोही झोपायला जातो. तर कांचन आप्पांना म्हणते, हो इथे सगळं चांगलं आहे पण मला करमत नाही इथे. मी काय म्हणते, पैशांची व्यवस्था झाली आहे ना आता, चला ना गावी जाऊया, आपल्या घरी राहूया. तर आप्पा म्हणतात, बरं ठीक आहे, उद्या जाऊया गावाकडे. आता चल झोपायला, नाहीतर उद्या त्रास होईल तुला. तर कांचन म्हणते, उद्या आपल्या गावच्या जागी किती शांत झोप लागेल आपल्याला. आणि कांचन एकदम खुश होऊन जाते. इकडे अरुंधती झोपत असते, परंतु तिला आईआप्पांची खूप आठवण येत असते. अरुंधतीला झोप लागत नसते, तर ती मनात म्हणते, आईआप्पा तुमच्या दोघांशिवाय घराला घर पण नाहीये. आम्हाला तुमची खूप आठवण येते. आणि ती देवाकडे प्रार्थना करते, देवा माझे आईआप्पा जिथे कुठे असतील त्यांना सुखात ठेव. त्यांच्यावर येणारी संकट मला दे. त्यांना कायम आनंदी ठेव. माझी आणि त्यांची लवकरात लवकर भेट होऊ दे. दुसऱ्या दिवशी सकाळी समृद्धीमध्ये अनिरुद्ध यशला म्हणत असतो, तू आप्पांसारखाच हट्टीपणा करतोयस. माझा एक पटकन या NOC वर सही कर. तर यश म्हणतो, माझं 1000 वेळा सांगून झालंय, मी सह्या करणार नाहीये. तर अभि म्हणतो, यश तुझ्या होणाऱ्या बाळाच्या फ्युचरचा विचार कर ना, त्याला मोठं घर मिळेल. तर यश म्हणतो, आजी आप्पांशिवाय कसा राहू मी त्या घरात. तर संजना म्हणते, यश ते येतील परत, तू नको काळजी करूस. यश म्हणतो, समृद्धी नसेल तर ते कसे येतील परत. अनिरुद्ध म्हणतो, मी त्यांना परत घेऊन येईल. आप्पा आपल्याबरोबर टॉवरमध्ये राहतील. आय विल कन्व्हिन्स हिम, मी प्रॉमिस करतो. तर यश म्हणतो, तुम्ही कन्व्हिन्स करणार? स्वतःच्या आईवडिलांना फसवलंय तुम्ही. तर मी कोण आहे? तर अनिरुद्ध उठून म्हणायला लागतो, आपल्याला याच्या सहीची गरज आहे का? मी तुम्हाला आधीच सांगत होतो, याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि अनिरुद्ध खूप संतापलेला असतो. आणि तो म्हणतो, हा पूर्णपणे त्याच्या आईवर गेलाय. विशाखा अनिरुद्धला शांत करते आणि यशला म्हणते, तू एकदा प्लीज आरोहीशी बोल. तर सगळ्यांसमोर यश लगेच आरोहीला म्हणतो, आरोही आपण यावर डिस्कशन केलंय, तो तुझा निर्णय सगळ्यांना सांगून टाक. तर आरोही यशचा हात धरतच सगळ्यांना सांगते, मला माझं बाळ इथे समृद्धीमध्येच वाढायला हवंय. कारण मला असं वाटतं, जेवढ्या आनंदात तिचं बालपण इथे जाईल तेवढं ते टॉवरमध्ये जाणार नाहीये. तर विशाखा म्हणते, तुम्ही दोघंही चुकीचा विचार करताय यश. तर यश म्हणतो, आणि आम्हाला तुम्ही चुकीचे वाटताय. आजी आप्पांच्या काय भावना आहेत तुला कळत नाहीये का? तू का हे पेपर साईन केलेस? तर विशाखा म्हणते, यश मला सुद्धा वाईट वाटतंय, पण शेवटी भविष्याचा विचार करावाच लागतो ना. संजनाने मला जेव्हा हे सगळं समजावून सांगितलं ना, तेव्हा हे मला पटलं. तर यश म्हणतो, तिच्या एवढी भावनाशून्य व्यक्ती दुसरी कोणी असूच शकत नाही. अगं ही तुमच्या सगळ्यांचे कान भरतीये आणि तुम्ही सगळे हिच्या तालावर नाचताय. तर संजना म्हणते, तोंड सांभाळून बोल हा, हे सगळे माझ्या तालावर नाचायला हे काय लहान आहेत का? तर यश म्हणतो, वयाने नाही येत, पण एनिवेज मला हे घर जसं आहे तसंच हवंय. मला सांगा, तुम्हाला हे घर लहान वाटतंय का? मी वाटलं तर याचा 1 मजला वाढवून घेतो. त्याचा सगळा खर्च मी करतो. लोन मी काढतो, ते फेडतो सुद्धा मी. पण प्लीज समृद्धी जपा, असं नका करू. प्लीज तुम्ही ऐका माझं, मी हात जोडतो तुमच्या सगळ्यांपुढे. तर संजना म्हणते, यश आता या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. आम्ही ही जागा ऑलरेडी बिल्डरला दिलीये, सो तू प्लीज सही कर आणि मोकळा हो. तर यश म्हणतो, माझं ठरलंय, मी सही करणार नाहीये. तर संजना म्हणते, ठीक आहे, तसंही तुझ्या एकट्याची सही नसली तर काहीच फरक पडणार नाही. उगाच कोर्टाच्या खेपा घालायला लागतील. तर अनिरुद्ध म्हणतो, हे बघ यश, आम्ही ना तुला कर्टसी म्हणून विचारतोय, नंतर म्हणू नकोस तुला विचारलं नाही म्हणून. आणि अनिरुद्ध रागातच तेथून जातो. त्यावेळी विशाखा यशला म्हणते, प्लीज माझं ऐक. तर यश म्हणतो, मी कोणाचंही ऐकणार नाहीये आत्या. माझं या बाबतीत ठरलंय, मी कुठल्याही पेपर्सवर सह्या करणार नाहीये. त्यानंतर अरुंधती एका वृद्धाश्रमात जायला निघालेली असते. तर यश म्हणतो, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. आणि आई मला संजना आणि बाबा NOC वर सही करायला लावत होते, पण मी नाही केली सही. तर अरुंधती म्हणते, नाही केलीस ना, बरं केलंस. आणि त्याचवेळी विशाखासुद्धा घरी जायला निघालेली असते. तर अरुंधती तिला म्हणते, आई आप्पा 2 दिवस झालं भेटत नाहीयेत, त्यांचा काहीही पत्ता लागत नाहीये. तुला काहीच वाटत नाहीये का? तर विशाखा म्हणते, का नाही वाटणार, अगं वैरी नाहीये मी, मुलगी आहे त्यांची, मला सुद्धा त्यांची काळजी आहे. पण मला माहितीये आप्पा आईला घेऊन जाताना काहीतरी ठरवल्याशिवाय नक्कीच घराबाहेर पडणार नाहीत. त्यांनी त्यांची काहीतरी सोय केली असेल, ते नक्कीच सुखात असतील. तर अरुंधती म्हणते, सुखात असतील? काय बोलतीस तू हे? कोणत्या परिस्थितीत ते घरातून बाहेर पडलेत, कुठल्या मनस्थितीत आहेत ते? अशा वेळेला काय सोय करणार आहेत? तर विशाखा म्हणते, अरुंधती तू मला गिल्ट देण्याचा प्रयत्न करतीयस, पण त्याचा मला काहीही परिणाम होणार नाही. काही निर्णय इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली घ्यायचे असतात. केदारचं अजून काही धड चाललेलं नाहीये आणि मी असं किती वर्ष नोकरी करणार? हे घर विकून जर माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर काय हरकत आहे? तर अरुंधती म्हणते, विशाखा हा स्वार्थी विचार नाही वाटत आहे का गं तुला?
केवळ आपल्याला पैसे हवेत म्हणून आपल्या आईवडिलांना यातना द्यायच्या, त्याही या वयात? तर विशाखा म्हणते, तुला माझ्याबद्दल जो विचार करायचा ना तो तू कर, पण त्याने मला काहीच फरक पडत नाही. तर अरुंधती म्हणते, ठीक आहे, मग काय, प्रश्नच मिटला. आणि विशाखा तेथून जाते. तर यश म्हणतो, पाहिलंस तू, संजनाने किती ब्रेन वॉश केलाय सगळ्यांचा. तर अरुंधती म्हणते, जाऊ दे यश, चल आपण निघूया. तेवढ्यातच यशला एक कॉल येतो आणि त्याला अर्जंटली स्टुडिओमध्ये जायला लागतं. तर अरुंधती म्हणते, ठीक आहे, मी जाते. तर यश म्हणतो, तुला जर काही कळालं तर मला कॉल करून कळव. आणि अरुंधती तेथून निघते. अरुंधती त्या वृद्धाश्रमात येते आणि तेथील एका मॅडमला म्हणते की मला यांची चौकशी करायची होती. विनायक देशमुख आणि कांचन देशमुख इथे आले होते का? तर आप्पांचा जो मित्र बनलेला असतो तो म्हणतो, आता तुम्ही त्यांची चौकशी करताय? ते जिवंत आहेत की मेलेत हे बघायला? तर अरुंधती म्हणते, अहो असं नका बोलू, मी न्यायला आली आहे त्यांना. आहेत का ते इथे? तर तो म्हणतो, वा, आधी त्यांना घराबाहेर हाकलून द्यायचं आणि लोकांनी नावं ठेवायला सुरुवात केली की परत त्यांना घरी न्यायला यायचं. का? तर तुम्हाला लोकांसमोर लाजेने मान खाली घालायला लागते म्हणून. अहो इथे आनंदात जगतायत ते, कशाला त्यांना पुन्हा त्या नरकात घेऊन जाताय? तर अरुंधती म्हणते, नाही नाही, मी परत त्यांना तिकडे पाठवणारच नाहीये. मला माहिती आहे त्यांना तिकडे त्रास होईल. मी त्यांना कायमचं माझ्या घरी नेणार आहे. कुठे आहेत ते? तर तो माणूस म्हणतो, तुमच्या घरी? तुम्ही त्यांच्या नक्की कोण? तुमचं नाव काय? तर अरुंधती म्हणते, मी अरुंधती, ते मुलगी मानतात मला. तर तो माणूस म्हणतो, तुम्ही अरुंधती आहात, त्यांची सून? अहो कांचनताई आणि आप्पांचं फार प्रेम आहे तुमच्यावर, सतत तुमच्याबद्दलच बोलत असतात. आप्पा सारखं म्हणत असतात, माझा मुलगा बावळट आहे परंतु माझी सून खूप चांगली आहे आणि ती माझी सून नाही तर मुलगीच आहे. कांचनताई तर म्हणाल्या, बाकी कोणी नाही आलं तरीही आमची अरुंधती आम्हाला नक्की शोधत येईल. तर अरुंधती विचारते, कुठे आहेत ते? तर तो म्हणतो, ते दोघं म्हणाले, आम्हाला अरुंधतीवर ओझं बनून राहायचं नाहीये. अहो ते आजच आश्रम सोडून गेले. तर अरुंधती विचारते, कुठे गेले? तर तो माणूस म्हणतो, तर तो सांगतो, नक्की माहिती नाहीये, पण बहुतेक तुमच्या गावाकडच्या घरी जातो म्हणाले. तर अरुंधती विचारते, किती वेळ झालं ते गेले? तर तो म्हणतो, थोडक्यात चुकामुक झाली, आत्ताच आमचा निरोप घेऊन निघाले, बहुतेक फार लांब गेले नसतील. तर अरुंधती म्हणते, फार उपकार झाले किती झालं मी त्यांना शोधतीये, थँक्यू, असं म्हणून ती घाईने तेथून निघते. आप्पा आणि कांचन जात असतात त्यावेळी चालत असताना आप्पांना ठेच लागते आणि ते खाली पडतात आणि ते म्हणतात, काय झालं ग हे कांचन? आपलं घर, जिथे माझा जन्म झाला, जिथे माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत, ते घर आता मुळापासून नष्ट होणार. पण आठवणी कशा नष्ट होणार आहेत ग कांचन? आणि आप्पा खूप रडत असतात. तर कांचन म्हणते, हो तुम्ही असे स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं, चला उठा, हात द्या मला. आणि तेवढ्यातच पाऊस सुरू होतो. त्याचवेळी अरुंधती तेथे छत्री घेऊन येते. तर आप्पा म्हणतात, अरुंधती, अगं आम्हाला घराबाहेर काढलं, असं म्हणून ते खूप रडत असतात. अरुंधती आप्पांना उठवते आणि त्या दोघांना म्हणते, घरी चला, तुमची मुलगी अजून जिवंत आहे. ज्या मुलाला तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवलत त्यालाच आता हाताला धरून घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे. नाही जर मी तुमचं घर तुम्हाला परत मिळवून दिलं ना आप्पा, तर अरुंधती नाव लावणार नाही. आणि तेवढ्यात पाऊससुद्धा थांबतो आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरुंधती आप्पा आणि कांचनला घेऊन घरी येते. तर अनिरुद्ध म्हणतो, आई आप्पा चला आपल्या घरी जाऊया. तर आप्पा आणि कांचन अरुंधतीच्या घरी जायला लागतात. तर अनिरुद्ध म्हणतो, आप्पा आपलं घर इकडे आहे. तर आप्पा म्हणतात, आपलं राहिलंय का ते? माझं तर नक्की नाहीये. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.